आपण बघू शकताय चिमण्यांसाठी आपण हे छोटंसं घरटं केलेलं आहे। आपण लाईव्ह बघू शकतात। आपण ही अशा प्रकारे चिमण्यांचे घरटे जर बनवले तर निसर्गसृष्टीसाठी आपण काहीतरी एक मोठं काम करणार आहे, महान कार्य करणार आहे। सेवाभाव म्हणून आपण असं प्लास्टिकचा रंगाचा डबा किंवा 5 लिटरचा पाण्याचा कॅन किंवा माठाला बनवताना थोडंसं आपल्याला माठ आळवा करायचा, त्याला साईडला एक होल करायचा बारीक, त्याला त्या होलमधून दोरी ओवून किंवा तार ओवून ते आपण झाडाला असं आडवं माठ टांगू शकता, म्हणजे त्याला पक्ष्यांना आतमध्ये जायला जागा मिळेल। आता बघा हे दोघं चिमणा आणि चिमणी त्यांचा पण संसार थाटलेला आहे। आपण बघू शकतात हे चिमणा चिमणी तिथे बसलेले, घरट्यावर बसलेले, घरट्यातून बाहेर निघाले। आता सकाळचे समजा 6 वाजले। आता ते आपला कामासाठी बाहेर आले, त्यात त्यांनी अंडी घातलेली, म्हणजे आपण 2 पक्ष्यांचं नाही, 2च्या बरोबर त्याची जी अंडी आहे समजा 4-5 जी असतील ती, तेवढे अंडे तेवढे जे जीव आपण त्याला वाचवू शकतो। आता एक आहे याला तार बांधल्यामुळे साप वगैरे तिथे जाणार नाही, त्याच्यापासून पण संरक्षण होतं। बघा ते त्याच्याच खाली आपण एक झाड बघतोय, ते झाड आहे आवळा, आणि आवळ्याच्या बाजूला हे इथे हे बघा ही रातराणी आहे, म्हणजे एक निसर्ग तयार होतं। त्याच्या बाजूला बघा आपण हे गुलाब आहे, तिकडे गुलाबाच्या बाजूला हे बघा हे फणस, म्हणजे एक निसर्ग तयार केलेला आपण। तिकडे हे थोडंसं पेरूचं झाड। अशा प्रकारे आपण सुद्धा पक्ष्यांसाठी घरं बनवू शकतात। आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला आपण लाईक करू शकतात, शेअर करा आणि कमेंट करा आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटलं, आणि आपण करणार का त्याविषयी सुद्धा आपण सांगू शकतात किंवा आम्हाला सजेशन देऊ शकतात। आणि आपल्या सेवाभाव कार्यात तुम्हाला सामील व्हायचं असलं तर आपला टेलिग्रामला ग्रुप आहे, टेलिग्रामला तुम्ही सर्च करा सेवाभाव 1137, सेवाभाव 1137। फेसबुकला सुद्धा आपलं ह्याच नावाने आपण सर्च करू शकता, यूट्यूबला पण ह्याच नावाने सर्च करू शकता। आपण कुठल्याही सोशल प्लॅटफॉर्मवर सेवाभाव 1137, सेवाभाव 113-7 अशा पद्धतीने आपण ह्या कार्यात जोडा आणि जास्तीत जास्त लोकांना सेवा करण्यात आपण प्रवृत्त करा। धन्यवाद।